इकडे वाराणसीतून पुण्याला आलेल्या दोघांच्याकडून 25 लाख रुपयांच्या नवीन नोटा जप्त करण्यात आले। लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत मनीष द्विवेदी आणि प्रमोद कुमार जयस्वाल या दोघांना अटक करण्यात आली। आरोपींची ही जोडगोळी ज्ञानगंगा एक्सप्रेसनं वाराणसीहून पुण्यात आली। मात्र रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी त्यांची झडती घेतली। झडतीच्या दरम्यान पोलिसांना 25 लाख रुपयांच्या नवीन नोटा सापडल्या। आरोपींनी एवढी मोठी रक्कम कुणाकडून मिळवली तसंच ते नवीन नोटा कुणाला देणार होते याचाही पोलीस तपास करतायत। बाबत त्यांच्याकडे कुठले अधिकृत कागदपत्र किंवा त्यांनी ते कुठून आणले याबाबत काही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती। कोणतेही कागदपत्र उपलब्ध नव्हते म्हणून संशयावरून सदरची रक्कम आम्ही ताब्यात घेतलेली आहे। तर दोघंही कर्मचारी जे आहेत, दोन जे प्रवासी आहेत त्यांनाही आम्ही सध्या ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्याकडे आम्ही अधिक पुढील तपास करीत आहोत। आम्ही इन्कम टॅक्स विभागाला कळवलेलं आहे आणि त्यांच्याकडून देखील आता याबाबत पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे।